सहस्रनामामध्ये श्रेष्ठ सहस्रनाम जर का कुठला असेल तर ते विष्णू सहस्रनाम आहे. याचं कारण असं आहे की आद्य शंकराचार्यांनी सुद्धा भाष्य केलं किंवा टीका केली, त्याही वेळेला ही सगळी सहस्रनामं होतीच, पण त्यांनी भाष्य करायला विष्णू सहस्रनाम घेतलं. आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत असं एक कथा सांगितली जाते की जेव्हा आद्य शंकराचार्य गोविंद यती नावाच्या एका गुरूंकडे नर्मदा किनारी, जे नर्मदेला ओंकारेश्वरी जाऊन आलेत ना, त्यांना मी बोलतोय लक्षात येईल. ओंकारेश्वरी नर्मदेच्या किनाऱ्याला आजही शंकर गुंफा आहे की ज्या शंकर गुंफेमध्ये गोविंद यतींकडे आद्य शंकराचार्य तिथे गेलेले होते आणि राहिले होते त्यांच्या खोलीमध्ये, त्या गुहेमध्ये. ती गुहा आजही आहे तिथे, म्हणून त्याला शंकर गुंफा म्हणतात. तर तिथे जेव्हा हे शंकराचार्य गेले तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना आदेश केला की बाबा रे, तू आता जरा आलायस तर तू आता माझ्याकडे तर काही तुला शिकतोच आहेस, पण काही गोष्टी ज्या आहेत याच्यावरती तू भाष्य लिही, असं त्यांनी सांगितलं त्यांना. मग ते म्हणाले ठीक आहे, मग आधी उपनिषदांवर भाष्य लिहायचं म्हणून त्यांनी ठरवलं. आणि ते म्हटलं की उद्या सकाळपासून आता आपण भाष्य सुरू करूया लिहायला. म्हणून त्यांनी बरोबरच्या एका छोट्या विद्यार्थ्याला सांगितलं, अरे जा आतमध्येच्या पोथ्या बांधून ठेवल्यात ना कापडामध्ये, त्यातलं अमुक अमुक उपनिषद घेऊन ये, मला त्याच्यावर भाष्य लिहायचंय, असं म्हणून त्या मुलाला पाठवलं त्यांनी. आणि तो मुलगा ते गाठोडं घेऊन आला आणि गाठोडं घेऊन आला, त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांनी ते गाठोड्याचं कापड फडकं जे होतं ते बाजूला केलं आणि बाजूला केल्याबरोबर आतमध्ये काय निघालं, विष्णू सहस्रनाम. ते म्हणाले, अरे मी तुला विष्णू सहस्रनाम नाही, उपनिषदाचं पोथी आणायला सांगितले, हे घेऊन जा बाळा, तिकडे ठेव आणि याचं उपनिषदाची पोथी घेऊन ये. हे नकोय मला विष्णू सहस्रनाम, याच्यावर नाही भाष्य लिहायचं, मला उपनिषदावर भाष्य लिहायचं, त्यामुळे तिकडे ठेवून ये. आणि मग तो मुलगा म्हणाला चुकून आली असेल, त्यांनी पण ती पोथी बंद केली, घेऊन गेला, तिकडे गेला, ती ठेवली. परत दुसरी पोथी घेऊन आला, उपनिषदाची आहे म्हणून, ती इथे समोर ठेवली. पुन्हा उलगडून बघितली, पुन्हा आचार्यांनी बघितलं विष्णू सहस्रनाम. असं दोनदा तीनदा झालं. ते म्हटलं नाही जाऊ दे, तुला पोथी कळत नाही तर मीच जेव्हा उठीन इथनं तेव्हा मी घेऊन येतो. ते पूर्वीच्या काळी लिहायला म्हणजे ते असं बुडवून ते यांनी लिहायला लागायचं ना सगळं, तर त्यामुळे तो लिहिणाऱ्या माणसाला ते पुरवायचं, मग तू सगळं लिहायचं, असं ते असायचं, म्हणून ते सांगत होते. ते म्हणाले आता राहू दे म्हणे, मीच पोथी घेऊन येतो. आणि मग आचार्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं, स्वतः गेले, उपनिषदाची पोथी बघितली, घेऊन आले आणि दिवसभर लिहित बसले उपनिषदावरचं भाष्य. आणि सगळं काही लिहून होणं एका दिवसात शक्य नाही. आजचं जेवढं लिखाणकाम त्यांनी पूर्ण केलं त्याच्यावरती त्यांनी असं फडकं टाकलं, कापड टाकलं, बंद केलं, वजन काहीतरी ठेवलं पान उडू नये म्हणून, आणि त्या दिवशी ते रात्री झोपी गेले. पुढे अशी घटना घडली की पहाटे त्यांना जाग आली आणि एकदम म्हटले की चला आता पहाटेची वेळ आहे, उरलेलं भाष्य आता परत लिहायला सुरुवात करूया. म्हणून ते आपल्या जागी जाऊन बसले. त्यांनी ते फडकं उघडून बघितलं, काल कुठपर्यंत आलं होतं, त्याच्या पुढे आता उपनिषद लिहायचं. म्हणून ते उलगडलं तर त्यांच्या लक्षात असं आलं की आपण लिहिलंय उपनिषदावर भाष्य आणि इथे प्रत्यक्षात विष्णू सहस्रनामावरती भाष्य लिहिलंय. म्हणजे ह्यांनी लिहिलंय उपनिषदांचं आणि इथे विष्णू सहस्रनामाचं दिसतंय. आणि मग आचार्यांच्या लक्षात आलं की भगवंताची अशी इच्छा आहे की या विष्णू सहस्रनामावरती आधी भाष्य लिही, मग बाकीच्या कशावरती लिहायचं आहे ते. आणि मग मात्र सगळ्या पोथ्या आचार्यांनी बाजूला ठेवल्या आणि पहिलं भाष्य लिहिलं ते विष्णू सहस्रनाम. आणि दुसरं भाष्य लिहिलंय, गीतेवरती पण भाष्य आहे त्यांचं. आणि म्हणून त्यांच्या स्तोत्रामध्ये ते कायम सांगतात की माणसाने जर का ताई षट्ज द्या तर आता त्या अंधारात तुम्हाला दिसणार नाही मी कोण केलेली, म्हणून मी सांगितलं. तर आचार्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण कशामध्ये होईल त्यांनी एका श्लोकामध्येच सांगून ठेवलं. ते स्तोत्र फार प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, मी म्हणूनच दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की गीता आणि विष्णू सहस्रनामाला आचार्यांनी कसं महत्व दिलेलं आहे. ओम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे
नहि नहि रक्षति डुक्रुं करणे भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुं करणे. आचार्य सांगतात आपल्याला, थोडं बारीक कर, मी बोलायला लागलो पण चालू ठेवा, तुम्ही शिवरंजनी वाजवतो. आचार्य सांगतात एकच करा आयुष्यामध्ये. काय करा? भज गोविंदम. इथे विष्णूंची अनेक नाव आहेत, पण आचार्यांनी कुठलं नाव निवडलं याच्यामधलं? भज गोविंदम. ते असं म्हणत असतं, म्हणू शकले असते ना भज अच्युतम म्हणू शकले असते की नाही? 3 अक्षराचे कितीतरी नाव आहेत. भज अच्युतम म्हणू शकले असते, भज नारायणम म्हणू शकले असते, पण या सगळी नावं त्यांनी बाजूला ठेवली विष्णू सहस्रनामातली आणि एकच नाव पुढे ठेवलं, भज गोविंदम. आणि कोणाला सांगतायत? एका म्हाताऱ्या व्यक्तीला ते सांगतायत की अरे बाबा, आता आयुष्यात केव्हा काळ मागे येऊन उभा राहिला तुझ्या, किंवा 98% 95% लाकडं गेली तिकडे, आता तू काय ते धातू ठोकत बसताय डुक्रुं करणे. आता भज गोविंदम तुझ्या उपयोगाला येईल, ते तू कर. म्हणून त्याला उपदेश देण्याकरता त्याला पुढे केलं आणि उपदेश आपल्या सर्वांना ते करतात. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुं करणे नहि नहि रक्षति डुक्रुं करणे. यातला एक प्रसिद्ध श्लोक या श्लोकामधला मी म्हणतानाच तुमचा अर्थ लक्षात येईल. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदं भज गोविंदम. म्हणजे समोर जाईल भज गोविंदम, चौपट वाजून समोर येतो. श्लोकामध्ये आचार्य सांगतात, पुढचा श्लोक जो आत्ताच्या माझ्या विषयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, त्याच्याकडे लक्ष तुमचं केंद्रित करा. आचार्य सांगतात, तुमच्या जीवनामध्ये जर का तुम्हाला उद्धार करायचा असेल तर मी 2च गोष्टी तुम्हाला देऊन ठेवतो, ते तुम्ही फक्त करा. या व्यतिरिक्त काहीही केलं नाही तरी चालेल, फक्त या 2 गोष्टी करा. काय करा? त्यांनी सांगितलं पुढच्या श्लोकामध्ये, गेयं गीता नाम सहस्रं गेयं गीता. गीतेचं गायन करा म्हणतायत आचार्य, बाकी काही करू नका जीवनामध्ये, फक्त गीता म्हणा, ऐका. गेयं गीता. दुसरं काय करा? गेयं गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपती रूपमजस्रं ध्येयं श्रीपती रूपमजस्रं इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आयुष्यात फक्त 2च गोष्टी करा, गेयं गीता नाम सहस्रम. गीता म्हणजे
भगवद्गीता 18 अध्याय 700 श्लोक आणि नामसहस्र म्हणजे विष्णू सहस्रनाम, या 2 गोष्टी जीवनामध्ये आणा, बाकी आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही, असं आचार्य म्हणतात. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज भज गोविंद म्हणा. भज गोविंदम 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 प्राप्ते संनिहिते असं हे स्तोत्र. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मूढमती, मूढमती म्हणजे आत्ताच्या बोलीभाषेत बोलायचं जर का झालं आपल्या मराठी बोलीभाषेत तर मूढ माणसा म्हणजेच ए मूर्ख माणसा, तू आता सगळं सोडून दे आणि फक्त काय कर, भज गोविंदम, त्या गोविंदाला शरण जा, गोविंदाचं नाव घे, त्यानेच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे. मग अजून काय करशील, त्याचीच गीता आणि त्याचं सहस्रनाम तू वाच, बाकी काही करू नकोस. हे आचार्यांनी या स्तोत्रामध्ये संदेश दिलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला फक्त गीता आणि विष्णू सहस्रनाम यालाच महत्व द्या. समजा गीता आपल्याला सगळी म्हणता आली नाही तर त्यातला कमीत कमी 12वा आणि 15वा अध्याय तरी आपल्याला वाचलाच पाहिजे. आणि समजा आपल्याला सगळे अध्याय नाही म्हणता आले, काही हरकत नाही, कोणीतरी म्हणत असेल तर आपण ऐकायला तर काही हरकत नाही, ऐकण्याने सुद्धा भलं होतं आपलं. म्हणून गेयम गीता नाम सहस्रम, आणि याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या जन्म मरणाच्या चक्रातून जीव मुक्त होईल म्हणून सांगितलेलं आहे. पुनरपि जननम नको, आता पुनरपि मरणम नको, पुन्हा जन्माला या, पुन्हा कर्म करा, पुन्हा मरा, पुन्हा ती कर्म घेऊन जा, पुन्हा जन्माला या. हे किती जन्म चालायचं, आता नको जन्म, आता नको येर झारा. आता अशा ठिकाणी आम्हाला घेऊन झाला की आता नको जन्म, कारण जन्म हे दुःखाचंच कारण आहे, जन्म कुठे सुखाचं कारण. तर म्हणून आचार्य प्रार्थना सांगतात की अरे गेयम गीता नाम सहस्रम पुनरपि जननम, या साखळीमधनं जर का तुला तुटायचं असेल, सुटायचं असेल तर तू एकच काम कर, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. हा जो संसार आहे भवसागर, या संसार सागरातनं पल्याड तीराला खलु दुस्तारे, हे अत्यंत अवघड काम आहे, इतकं सोपं नाही इकडनं पलीकडे उद्धरून जाणं. आणि म्हणून आचार्य सांगतात खलु दुस्तारे, आणि देवाचीच तू प्रार्थना कर, कृपया पारे पाही मुरारे. तुझ्याच कृपेने जर का मी हा उद्धरून गेलो तर उद्धरून जाणार आहे, आणि तुझीच कृपा माझ्यावरती व्हावी ही त्याची रोज प्रार्थना करा. आणि ती प्रार्थना या गीतेमधनं करा, ती प्रार्थना गोविंद नामातनं तुम्ही त्याची करा. म्हणून भज गोविंदम. मी आत्ता जो राग म्हटला भज गोविंद करण्याकरता, तो शिवरंजनीच राग होता बरं का. हा शिवरंजनी राग मला स्वतःलाच खूप आवडतो, कारण शंकरांना तो अत्यंत प्रिय आहे, त्याचं नावच शिवरंजनी असं आहे. त्यामुळे त्या रागामध्ये आपण कुठलंही भक्ती भावाने जर का त्याला आळवलं ना तर खरोखरी बरेच वेळेला असं होतं की आपण तिथे पोहोचलो असं जाणवतं, त्या भगवंताशी कुठेतरी मिलाप झाला आपला असं त्या स्वरांमध्ये जाणवतं. तर असं हे सहस्रनाम. या सहस्रनामामध्ये अशी याची महिमा आहे की
या शंकराचार्यांनी या विष्णू सहस्रनामावरती भाष्य लिहिण्याची प्रेरणा साक्षात भगवंतानीच त्यांना दिली आणि त्यांच्याकडनं हे भाष्य सगळं लिहून घेतलं. आणि म्हणून ते भाष्य सांगितल्यामुळेच आज जे काही मी तुमच्या समोर बोलू शकतो किंवा अनेक लोक जे काही आज विष्णू सहस्रनामावरती पुस्तकं लिहितात किंवा बोलतात, या सगळ्यांना प्रमाण ग्रंथ म्हणून जर का कुठला असेल तर शंकर भाष्य हेच प्रमाण. त्या शंकराचार्यांच्या भाष्यावरूनच सगळं, जसं मी तुम्हाला काल माधव शब्द सांगितला, धव, तसं म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे तिचा पती, ही फोड आचार्यांनी सांगितलेली आहे. असं प्रत्येक नावाचं त्यांनी सांगितलंय. 1000 नावांची विभक्ती सांगितलेली आहे. प्रत्येक नाव इथे का, त्याचा अर्थ काय, असं सगळ्यावरती वाचण्यासारखं आहे. गीता प्रेस गोरखपूरचा शांकर भाष्य हिंदी आणि मराठी, असे मला वाटतं मराठी पण मिळतो, पण हिंदी तर नक्कीच मिळतो. शांकर भाष्य विष्णू सहस्रनाम असा ग्रंथ मिळतो. आणि गीता प्रेस गोरखपूरची पुस्तकं अगदी स्वस्त आहेत, तुम्हाला माहिती आहे. फार असे काही महाग नसतात त्यांची पुस्तकं. 50, 100, 70, 80 रुपयाच्या पुढे त्यांचा ग्रंथ नाही. आपण ते ग्रंथ आणावा घरी. आणि हे शंकर भाष्यामध्ये विष्णू सहस्रनामावरती आचार्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते एकदा तरी त्यातलं एकात दोन नावं, रोज एक नाव घ्यायचं, त्याचा अर्थ वाचायचा, ते काय लिहिलंय त्यांनी सांगितलंय असं वाचायचं. तिथे खूण घालून ठेवायची. उद्या दुसरं नाव, परवा तिसरं नाव, ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी 11 नावं, ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी 21 नावं, ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी 108 नावं. अशा पद्धतीने जर का आपण हा ग्रंथ वाचत गेलो तर त्याचा एक विशेष आपल्याला आनंद होईल. आणि त्यानंतर आपण जेव्हा विष्णू सहस्रनाम जेव्हा आपल्या जीवनात आपण म्हणू तेव्हा तो अर्थ आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून या विष्णू सहस्रनामाची अधिष्ठात्री देवता ही विष्णू आहे. पालन करणारे विष्णू. आणि अनेक आपल्या ग्रंथांमध्ये, वामन पुराण असेल, पद्म पुराण असेल, या अशा अनेक ग्रंथांमध्ये एक वामन पुराणामध्ये असा श्लोक आलाय, प्रसिद्ध चौरः कथितः पृथिव्याम् अनेक जन्मार्जित पाप संचयम हरत्यशेषम श्रुतमात्र एव. म्हणजे या संपूर्ण पृथ्वीवरती नारायण नावाचा, या संपूर्ण पृथ्वीवरती नारायण नावाचा एक प्रसिद्ध चोर आहे, असं हे वामन पुराण सांगतोय. नारायण नावाचा एक मोठा प्रसिद्ध चोर आहे. आणि त्याला चोर म्हटलं जातं कारण का, की तो नारायण नावाचा चोर आपल्या कानामधून आपल्या शरीरात प्रवेश करतो. कानामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तो आत जातो आपल्या हृदयामध्ये, हृदयापर्यंत, इथून इथे जातो. आणि तो आत जाऊन अनेक जन्मार्जित सगळी जी काही पातक आहेत ती पातक गोळा करतो, त्याचं गाठोडं बांधतो, आपल्या खाद्यावर टाकतो आणि त्याच कानातून तो परत बाहेर येतो. असा नारायण नावाचा चोर या संपूर्ण पृथ्वी तलावरती प्रसिद्ध आहे. म्हणून इथे म्हटलंय प्रसिद्ध चौरः कथितः पृथिव्याम अनेक जन्मार्जित पाप संचयम हरत्यशेषम श्रुतमात्र एव. आणि या चोराला नाव आपल्याला उच्चारायची गरज नाही म्हणतात ते. तुम्ही तोंडाने नाही म्हटलं तरी चालेल नारायण. तर हे काय आहे ते हरत्यशेषम श्रुतमात्र एव. श्रुत म्हणजे ऐकणे, शृणू म्हणजे ऐकणे. मग तुम्ही कोणीतरी, आता मी इथे नारायण म्हणतो, यांनी ऐकलं, किंवा मी इथनं नारायण म्हटलं, तुम्ही ऐकलं. नारायण नावाचं संकीर्तन तुम्ही फक्त जर का ऐकलं तर हा चोर लगेच प्रगट होतो आणि कानाद्वारे आपल्या शरीरात प्रविष्ट होतो आणि ही अशी चोरी करून पळून जातो. किती चांगला आहे की नाही चोर हा. असा चोर पाहिजे की जो आमच्या जन्मजन्मार्जित पातकांचं गाठोडं बांधेल, खांद्यावर टाकेल, टुणकन उडी मारून कारातनं बाहेर येईल, निघून जाईल. त्या चोराला जर का आपल्याकडे बोलवायचं असेल तर एकच उत्तर वामन पुराणाने दिले, म्हणा तुम्ही नारायण नारायण नारायण. हा नारायण म्हणता क्षणी आपल्या कानामध्ये तो प्रविष्ट होतो म्हणून सांगितलंय. म्हणून या विष्णू सहस्रनामामध्ये एकंदरीत अनुशासन पर्वामध्ये, महाभारतामध्ये अनुशासन पर्व, दान धर्म, याच्यामध्ये हे विष्णू सहस्रनाम आलेलं आहे. असंच विष्णू सहस्रनाम माझ्या स्वतःकडे
जवळजवळ 7-8 विष्णू सहस्रनाम आहेत, ज्यापैकी आत्ता आपण जे म्हणतो विष्णू सहस्रनाम हे सगळं भीष्म उवाच आहे ना, युधिष्ठिर उवाच, भीष्म उवाच. तसं नारद उवाच विष्णू सहस्रनाम पण आहे, शिव उवाच विष्णू सहस्रनाम पण आहे. अशी जवळजवळ 7-8 प्रकारचे विष्णू सहस्रनाम माझ्याकडे आहेत. एक गरुड पुराणामधलं आहे, एक पद्म पुराणामधलं आहे, एक वामन पुराणामधलं आहे, हे महाभारतातलं आहे. आणि याच महाभारतामध्ये एक हे विष्णू सहस्रनाम जसं आहे तसं याच अनुशासन पर्वामध्ये शिवसहस्रनाम पण आलेलं महाभारतातच. मी प्रयत्नात आहे की ही सगळी विष्णू सहस्रनामं जी आहेत ना ती सगळी मी रेकॉर्डिंग करणार आहे आणि माझ्या यूट्यूबला अपलोड करणार आहे, की कालांतराने आमच्या भविष्यामध्ये ज्या पुढच्या पिढ्या येतील ना त्यांना एक विष्णू सहस्रनाम नाही, तुला जे आवडतं ते म्हण, 4-5 विष्णू सहस्रनाम मिळाले तर किती आनंद. आज आहे, उद्या परवा आहे, व्हरायटी असं म्हणता येईल. म्हणून मी माझा प्रयत्न आहे की सगळी नावं मी रेकॉर्डिंग करणार आहे आणि माझ्या यूट्यूबला अपलोड करणार आहे. आणि गरुड पुराणातलं विष्णू सहस्रनाम विशेष आहे, अतिशय सुंदर विष्णू सहस्रनाम आहे. आणि एक तर विष्णू सहस्रनाम असं आहे की ते विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर पद्मपुराणातलं, त्या पद्मपुराणातलं विष्णू सहस्रनाम सांगून झाल्यानंतर त्या विष्णू सहस्रनामाची फलश्रुती महादेवांनी सांगितली आहे, शंकरांनी. महादेव उवाच असं आहे, त्यांनी ती फलश्रुती सांगितली आहे. किती श्रेष्ठ असेल विष्णू सहस्रनाम. पण या सगळ्यामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये आत्ता जे आपल्याला मुखामध्ये आहे किंवा आपण जे नेहमी वापरतो ते महाभारतातलं विष्णू सहस्रनाम आत्ता आपण वापरतो, ज्याची सुरुवात विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्यभव प्रभू हा पहिला श्लोक आहे. बाकीच्या अजून एक सहस्रनाम आहे विष्णूचं, त्या पुराणाने ती विष्णू सहस्रनाम असं केलंय 1000 नावं, बरं का, 1000 नावं विष्णूंची फक्त व या अक्षरापासून सुरुवात होतात. व वा वी वी, फक्त व अक्षरापासून. एकही नाव दुसऱ्या अक्षरापासून सुरूच होत नाही. म्हणून वकारयुक्त सहस्रनाम किंवा वकार प्रधान विष्णू सहस्रनाम असं त्याला म्हटलं जातं. किती सुंदर आहे, व व व व व व. आणि मला आश्चर्य वाटलं की तुम्हाला सांगावं असं वाटतं की आमच्या प्रत्येक अक्षरांमध्ये काय अक्षर आणि अक्षर हे या परमेश्वराच्या कुठल्या ना कुठल्या तरी विभूतीचं बीज आहे. तसं आपण नाही का म्हणत गंग गणपतये नमः, गंग गणपतये नमः असं आपण म्हणतो. गंग गणपतये नमः असं आपण म्हणतो. आता 10:30 पर्यंत बरं का, 8 वाजले, कारण हे सगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचतील आता 10:30 पर्यंत.
वाचण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे. आणि यांनी हे भाष्य लिहिलं म्हणून आपण याच्यावरती काहीतरी बोलू शकतो. आज राहिलं का त्यांनी हे भाष्य लिहिलं असतं तर याच्यावर प्रवचन कसं करता आलं असतं, काहीतरी प्रमाण तर पाहिजे करतं. आचार्य हे प्रमाण. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये भाष्य नुसतं लिहून ते थांबले नाही, तर त्यांनी आपल्याला उपदेश केला. गेयम गीता नाम सहस्र. म्हणून विष्णू सहस्रनाम अनेक प्रकारचे आहेत. मी तुम्हाला असं सांगत होतो की वकार प्रधान विष्णू सहस्रनाम. व हे अक्षर 1000 नावं फक्त वनेच सुरू होतात असं विष्णू सहस्रनाम. ही सगळी विष्णू सहस्रनाम त्याच्या जागी श्रेष्ठ झाली. पण सर्वात प्रसिद्ध विष्णू सहस्रनाम कुठलं आहे, जे भीष्मवाच आपण म्हणतो ते, त्याच्यावर भाष्य लिहिले ते. बाकीच्या विष्णू सहस्रनामावरती भाष्य लिहिलेली नाही. या विष्णू सहस्रनामावरती भाष्य लिहिलेलं आहे, त्यामुळे तेच महत्वाचं आहे. म्हणून या विष्णू सहस्रनामाचं महत्व सांगताना आमचे भागवतकार डोंगरे महाराज भागवतकार होऊन गेले मोठे, ते कायम सांगायचे की या भीष्म पितामहांच्या वाणीमधून जेव्हा ते शरशय्यवती होते तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी विचारलेल्या प्रश्नावरून त्यांनी विविध रहस्य सांगितली, उपदेश केला. आणि या भीष्मांना प्रश्न जेव्हा त्यांनी केला की परम धर्म कोणता आहे हे आम्हाला सांगा, तो धर्म हा, तेव्हा परम धर्म कोणता आहे असा प्रश्न विचारल्यानंतर धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की भीष्म पितामह आता मला असा धर्म सांगा की मनुष्य जन्म आणि मरण या संसार बंधनापासून मुक्त होईल, असा धर्म तुम्ही सांगा. आणि म्हणून जन्म मरण या चक्रातून मुक्त होण्याकरता भीष्म पितामहांनी जे उच्चारण केलं ते हे विष्णू सहस्रनाम. म्हणून आणि हे विष्णू सहस्रनाम सांगत असताना प्रत्यक्ष नारायणाचं समोर दर्शन घेत मला तुम्ही कल्पना करा की हे अनेक दिवस पर्यंत, अनेक महिन्यांपर्यंत हे भीष्म पितामह शरशय्येवरती पडून राहिलेले आहेत. त्यांच्या अंगामधून बाण गेलेले आहेत, शरशय्येवरती निजलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना या भगवंताला भेटण्याची इच्छा प्रबळ त्यांच्या मनामध्ये होत होती. आणि म्हणून भीष्म पितामह त्या शरशय्येवरती पडल्या सतत 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 विष्णू सहस्रनाम होतो. त्याचा परिणाम असा झाला की एक दिवशी पांडव आणि गोपालकृष्ण हे एकत्र बसलेले असताना गोपालकृष्णांनी आज्ञा केली पांडवांना की चला सगळे आपण भीष्म पितामहांच्याकडे जाऊया. म्हणून सगळ्या पांडवांना घेऊन गोपालकृष्ण भीष्म पितामहांकडे गेले आणि साक्षात गोपालकृष्ण त्या भीष्म पितामहांच्या समोर उभे राहिले. आणि या युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नांनुरूप या विष्णू सहस्रनामाचा उद्गार या भीष्मांच्या मुखातून झाला. म्हणून या विष्णू सहस्रनामाचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण उपयोग करून घेतला पाहिजे. मी आता एक असा व्हॉट्सअपवरतीच मला एक घेऊन आलेलं वाचायला मिळालं की विष्णू सहस्रनाम म्हणजे काय आहे. त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली. गोष्ट अशी सांगितली की त्रिवेणी घाटावरती प्रयागराजाच्या घाटापासून एक 2 कोसावरती काशीपूर नावाचं एक गाव आहे. आणि त्या काशीपूर गावामध्ये एक शास्त्री राहत होते. त्यांचं नाव होतं केशवजी मिश्र, हे त्यांचं नाव. असं त्या प्रयागराजाला ते राहत होते. त्यांचं वय किती होतं, 35 वर्षाचे होते. आणि अत्यंत दरिद्री अशी परिस्थिती होती त्यांची. धोतर फाटलेलं, पायात तुटकी चप्पल, कपाळावरती चंदनाचा त्रिपुंड, डोळ्यात शांतता. आणि या केशव शास्त्रींकडे ना तर शेत होतं ना दुकान होतं. आणि वडिलांनी सोडलेलं केवळ त्याच्याकडे एक मूर्त
उजळणीला आलेलं असं त्याचे घर होतं. आणि जुनी त्यांच्या घरामध्ये ताडपत्राची एक पोथी होती या मिश्रांच्या घरामध्ये. आणि ती ताडपत्राची पोथी होती विष्णू सहस्रनाम. आणि त्या मिश्रांचे पत्नी होती, तिचं नाव काय होतं शारदा. आणि 2 मुलगे होते, 8 वर्षाचा होता मुलगा, त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं माधव. आणि 5 वर्षाची मुलगी होती, तिचं नाव ठेवलं होतं गौरी. अशी 2 अपत्य होती. अत्यंत गरिबीची परिस्थिती. घरात धान्याच्या नावावरती अनेकदा फक्त एक मूठ भर तांदूळ त्यांच्या घरात असायचे. आणि ते केशव मिश्र गावामध्ये पूजा पाठ करून जे 10-20 पैसे मिळायचे त्याच्यावरती हे चूल पेटवायची. आणि कित्येक वेळेला तर असं व्हायचं कोणत्याही पूजा पाठाचं आमंत्रण नाही मिळायचं. आणि अशा वेळेला केवळ त्या प्रयागराजचं गंगाजल प्राशन करायचं आणि तुळशीचं पान भक्षण करायचं आणि दिवस पुढे ढकलायचा. अशी त्यांची परिस्थिती होती. आणि गावकरी म्हणायचे, अहो पंडित जी, आप यहाँ क्यों रह रहे हो इस गांव में? इस गांव में कुछ नहीं रखा. तुम्ही हे गाव सोडा आणि इथून शहरामध्ये जा प्रयागराजला आणि तिकडे जाऊन तिथे पैसा कमवा, मोठे व्हा. इथे कशाला उपाशी मरता तुम्ही? जा म्हणे तुम्ही सगळ्या मुलाबाळांना घेऊन तुम्ही शहरात जा, प्रयागराज सगळ्या मोठ्या गावाला जा. तेव्हा ते केशव मिश्र हसून म्हणायचे की अहो म्हणे इथे काय तिथे काय, लक्ष्मी तर चंचल आहे. त्यामुळे नारायण जी त्याची तिचा जो पती आहे तो नारायण अचल आहे आणि लक्ष्मी चंचल आहे. त्यामुळे मला असं शिकवलंय माझ्या वडिलांनी की नारायणाला जर का आपण पकडलं तर लक्ष्मी तुला शोधत तिथे येईल. नेमकं उलट होतं काय की आम्ही लक्ष्मीच्या मागे पळत जातो आणि लक्ष्मी नारायणाच्या मागे जातो. एक दिवशी नारायण आणि लक्ष्मी हे दोघं जण गरुडावरती बसून विहार करत आकाशात निघाले होते. देवतांनी सुद्धा असं सगळं पाळलं करत. जेव्हा ते पती पत्नी एकत्र बाहेर पडतात फिरायला त्यावेळेला जसं आत्ताच्या काळामध्ये नवऱ्याची गाडी असेल, बायको पतीची गाडी असेल, पत्नीची गाडी असेल, दोघं जण एकत्र बाहेर पडले तर पतीच्या गाडीतून दोघं जण जातात. आता चित्र तसं त्यांच्या इकडे लक्ष्मीचं वाहन आहे वेगळं, सिंह वाहन आहे तिचं, किंवा गरुड हे वाहन आहे. 2 वाहन आहेत लक्ष्मीची. तर ती तिच्या वाहनावर बसत नाही. जेव्हा नारायण आणि लक्ष्मी एकत्र येतात त्यावेळेला ती लक्ष्मी गरुडावरती बसते. नारायण आणि लक्ष्मी असं चित्र पण असतं बघा, गरुडावरती लक्ष्मी आणि नारायण बरोबर बसलेले. आणि आपल्याला अशी लक्ष्मी पाहिजे. एक लक्ष्मीचं वाहन आहे घोड, त्याच्यावरती पण ती बसते. ती रात्री येते, तेवढा खालून येते, ती घोडावरची येते, तेवढा वरून येते, ती घोडावर येते. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला घोडावरची पाहिजे, घोडावरची नको. तर अशी लक्ष्मी जी आहे ती लक्ष्मी या गरुडावरती बसून चालली आकाशातनं. आणि एकदम दोघांमध्ये संवाद सुरू झाला लक्ष्मी आणि नारायणांमध्ये की बघा म्हणे मी इतकी सुंदर आहे, सगळे लोक माझ्या पाठीमागे लागतात, तुमच्या पाठीमागे कोण लागते? कोणी तुम्हाला विचारत नाही. मी आहे म्हणून तुम्हाला विचारतात, मी आहे म्हणून तुम्हाला विचारतात. हे जे सगळे मानव दिसत आहेत ना हे सगळे तुमच्या नाही माझ्या मागे लागतात. हो का म्हटले? नारायण म्हटले हो का? ती म्हणली मग तसंच आहे. ती म्हणले चला खाली बघूया. गरुडात जा म्हणे खाली, आपण मानव काय करतो म्हणून तरी घेऊ आपण. आला गरुड खाली मानवा लोकांमध्ये घेऊन. नेमकं ते त्या गावावरून जे गरुड चाललेला होता तिथे नेमकी यात्रा चाललेली होती. राम नाम सत्य आहे सगळे घेऊन चाललेले होते. मागे पुढे गर्दी ते घेऊन चाललेले होते. लक्ष्मी आणि नारायण बघायला लागले त्यांच्याकडे. आणि मग म्हणले लक्ष्मी म्हणली बघा म्हणे आता हे सगळे राम नाम सत्य, तुमचं नाम सत्य म्हणतात ना, पण म्हणे माझा प्रताप बघा म्हणे सगळेजण राम नाम विसरतील, माझ्याच मागे लागतील म्हणे. बघा गमत. लक्ष्मीने वरनं असा हात केला, 1-2-4 माणी खाली पडली. खाली पडल्यानंतर सुरुवातीला ते यावं चाललेलं लोक ते बघितलं नाही. अजून थोडे गाणी पडली पुढे गेल्यानंतर. मग माझं लोक सावध झाले, अरे मग नक्कीच पडतोय. मग गोळा करायला सुरुवात केली. एकाने दुसऱ्याने तिसऱ्याने. मग काय महालक्ष्मीने वरला असा हातच केला, पाऊसच पडायला लागला नारायणचा.
हे देणारे होते की नाही ते चौकलं राहिले त्यांना विचारलं काही व्यवहार ते म्हटले आता हा काय गेलेला नाही याला काही याचा उपयोग नाही आम्हाला उपयोग नाही थोड्या वेळाने घेऊन जाऊ याला म्हणून त्याने त्याला खाली ठेवलं ते गेले नाटक वागला. मग लक्ष्मी इतके हसायला लागली म्हणजे बघा राम नाम सत्य आणि हे बघा लक्ष्मी नाम सत्य आहे. माझ्याच मागे सगळे पळतायत तुम्हाला कोण विचारलंय असं का म्हटले. मग नारायण खाली आले आणि मग लक्ष्मीला म्हणाले तिकडे ये तू दाखवतो इथे उभी राहा. हे जे सगळे तुझ्या मागे लागलेत ना या सगळ्यांच्या रूपाने या सगळ्यांच्या हृदयामध्ये जनार्दन या नावाने मी आहे म्हणून हे रूप त्यांचं वेगळं आहे पण मीच तुझ्या पाठीशी येतोय आणि हे माझ्याच रूपाने तुझ्या पाठीशी येत आहे आणि ज्याच्यामध्ये मी नाही तो तिथे पडून राहिला तो येतोय का तुझ्या मागे तो येत नाहीये तुझ्या मागे ज्यांच्यामध्ये मी आहे तेच तुझ्या मागे आहे. म्हणून या केशव शास्त्रींना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं तू नारायणाला पण पकड म्हणजे लक्ष्मी तुला आपोआप शोधत येईल. आणि म्हणून लक्ष्मी चंचल जरी असली तरी सुद्धा ती नारायणाला शोधत येते. नारायण कुठे कारण तिचं सेवा तिला नारायणाची करायची आहे आणि म्हणून त्यांचा नियम अटळ होता की पहाटे 4 वाजता गंगा स्नान करावं आणि तिथे असलेल्या किनाऱ्यावरती पिंपळाचं झाड त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून रोज विष्णू विष्णू सहस्रनाम म्हणायचं त्यांचा परिणाम होता. एकही दिवस त्यांचा खंड पडला नाही. असं त्यांनी सतत किती वर्ष केलं 12 वर्षापर्यंत त्यांची उपासना चालू आहे. पाऊस असो ऊन असो वारा असो थंडी असो यांचा नियम रोज तोच स्नान करायचं पिंपळाच्या झाडाखाली बसायचं विष्णू सहस्रनाम म्हणायचं हा रोजचा परिपाठ. चमत्कार असा घडायला लागले पुढे त्यांच्या याच्यामध्ये की एकदा माघ महिना होता आणि आपल्याला माहिती उत्तर प्रदेशातली थंडी प्रचंड आहे प्रचंड थंडी तुम्ही आपण सहज करू शकत नाही इतकी थंडी. तर अशा थंडीमध्ये गळ्याच्या थंडीमध्ये घरामध्ये एकही दाना नव्हता आणि त्यांची जी मुलगी होती गौरी नावाची तापाने फडफडली होती आणि मग त्यांची पत्नी होती शारदा हे विष्णू सहस्रनाम म्हणून घरी आले आणि हिने रडत सांगितलं की स्वामी आज मुलीला औषध नाही किमान 1 चमचा तरी तिला दूध मिळेल का अशी व्यवस्था बघा काय फार तापाने फडफडली हो 1 चमचा तरी तिच्या पोटात दूध जाऊ दे औषध सोडा तरी तिला बरं वाटेल इतकी अशक्त झाली. या केशवांच्याकडे काही उत्तर नव्हतं करत अत्यंत गरीब फक्त त्यांना एवढंच पाहिजे होतं की पिंपळाच्या खाली जाऊन आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो जसे ते तिथनं आले होते तसेच पुन्हा पिंपळाच्या झाडाखाली गेले आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर त्यांचे हात धडपडायला लागले थरथरायला लागले आणि त्याच्या पिंपळाच्या झाडाला कसे जाऊन म्हणतात विष्णू विष्णू कसे थरथर थरथर पडायला लागले. देवा मी तुला आजपर्यंत काही मागितलेलं नाहीये मी पाठ पूर्ण करून घरी येऊन पाहतो तर अशी मला अवस्था दिसली तूच आमचं रक्षण कर रे बस एवढं म्हणाले ते घरी आले आणि ते घरी येऊन पाहतात आपल्या घरी तर त्यांच्या घराच्या दारामध्ये 2 गायी उभ्या होत्या. तिने दूध मागितलं होतं 2 गायी आल्या आणि त्या गायी अशा होत्या की त्या गावामध्ये सोडून दिलेल्या होत्या. का सोडून दिलेल्या होत्या कारण त्यांच्या मालकांना माहिती होतं की त्या दूधच देत नाही तिला सोडून गावामध्ये अशा 2 गायी फिरत त्यांच्या एक घरी येऊपर्यंत त्या गायी घरी उभ्या होत्या आणि आश्चर्य असं भक्ती त्यांची शारदा बघते त्या गायीकडे एकदम तिच्या लक्षात असं आलं की या गायींची कास दुधाने भरलेली आहे आणि हे आपल्याला दूध द्यायलाच गायी आल्या जणू काही त्यांच्याच गायी असल्यासारख्या त्या घरात यायला लागल्या. तिने त्याचं दूध काढलं त्या गायीचं चूल पेटवली पण आता खीर करून त्या मुलीला घालावी तर तांदूळ कुठे करावं नाही तर साखर ना तर तांदूळ दूध तर मिळालं आणि मग ती म्हणाली आणि हंडी सुद्धा कुठली तिच्या घरामध्ये होती अत्यंत फुटकी तुटकी अशी हंडी होती तीच तिने त्याच्यावर चढवली गंगाजलाचं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून दिलं त्याच्यावरतून आणि विष्णू सहस्रनामाचा चमत्कार यांच्या घरात असा घडला की ती जी तिने फुटकी हंडी आणि गंगाजल आणि ते दूध टाकून पाणी घातलं
घातलेलं होतं. या नारायणाने असा चमत्कार केला की थोड्या वेळात त्यांच्या घरामध्ये केशराचा सुगंध यायला लागला, वेलचीचा सुगंध यायला लागला. कळेला हा सुगंध येतोय करून तेव्हा त्यांनी पटकन जाऊन ते खीरचं झाकण काढून बघितलं तर आतमध्ये लवंग केशर सगळं घातलेली खीर त्याच्यामध्ये उकळत. कोणी घातले हे तांदूळ, कोणी घातले त्याच्यामध्ये साखर, कोणी घातले हे केशर. त्यातली खीर या गौरीने 2 चमचे खाल्ली आणि खाल्ल्याबरोबर त्यांचा ताप उतरला. ही घटना या केशव शास्त्रीच्या आयुष्यामध्ये घडली. पुढे गावामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर पुन्हा त्यांनी पिंपळाच्या दाराकडे जाऊन प्रार्थना केली. या दुष्काळामध्ये सुद्धा या केशव शास्त्रीच्या विहिरीला नारायणांच्या कृपेने पाणी आलं. असाही चमत्कार घडला. असे 3-4 चमत्कार या विष्णू सहस्रनामाने त्यांच्या जीवनामध्ये घडले. म्हणून विष्णू सहस्रनामावर विश्वास ठेवा आणि याचा जप करा. नारायण आपल्या जीवनामध्ये काय चमत्कार करतील काहीच सांगता येत नाही. या केशव शास्त्रीकडे एकदा श्राद्ध होतं. श्राद्धाच्या वेळेला सुद्धा गेले घरात स्वयंपाक कसा करणार, श्राद्धाचा पिंडदानाचा मान आणि श्राद्धाचे पदार्थ खूप असतात आपल्याला माहिती. सगळे घरामध्ये बनवणार कसे? ते म्हणाले माझ्याकडे एकच खाद्य आहे आणि एकच माझ्याकडे आहे. यज्ञ इच्छो महेश्च क्रतुसत्रम सतांगती असं आहे ना हिंदू धर्मामध्ये. यज्ञ इच्छो महेश्च क्रतुसत्रम सतांगती या श्लोकाचा त्यांनी जप करायला सुरुवात केला आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी. तर त्या जपानी ते पितर जे ब्राह्मण त्यांनी बोलवलेले होते जेवायला पितरांसाठी, ते म्हणाले की आम्ही तृप्त झालो, आम्हाला तर भूकच नाही, जेवायचं नाहीये, आम्ही तृप्त झालेलो वगैरे, तुमचे पितरही तृप्त झाले असा आशीर्वाद दिला केवळ एका श्लोकाच्या जपामुळे. म्हणून या विष्णू सहस्रनामाचा रोज आपण जप केला पाहिजे. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे. थोडा इफेक्ट झाला तर हे गाणं मला तुम्हाला पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट पाहिजे. किती शब्द सुंदर आहे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते
विष्णू सहस्रनामाचा नित्य पाठ करा. आपल्याकडे एक श्लोक येतो बघा, लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इंद्रिवर श्यामो हृदयस्थो जनार्दनः. सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की अशा व्यक्तींना, ज्या व्यक्तींच्या, ज्या मानवांच्या हृदयामध्ये सतत आणि सतत या जनार्दन विष्णूंचं ध्यान आहे, विष्णूंचं स्मरण आहे, विष्णू ज्याच्या हृदयामध्ये विराजमान आहे, अशाच मानवांना खऱ्या लक्ष्मीचा लाभ होतो. खरी लक्ष्मी त्यांना मिळते की ज्यांच्या हृदयामध्ये नारायणाचं ध्यान. म्हणून आपण लक्ष्मीच्या मागे लागण्यापेक्षा नारायणाच्या मागे लागतो. त्याचं हृदयात ध्यान करावं, लक्ष्मी आपल्याला शोधत शोधत येते. म्हणून त्यांचाच विजय होतो ज्यांच्या हृदयामध्ये नारायण आहे. आणि अर्थातच मी एक प्रश्न विचारतो या श्लोकामध्ये की अशा व्यक्तीचा, ज्या व्यक्तीच्या मानवाच्या हृदयामध्ये जनार्दन विष्णू आहात आणि जनार्दनाचं ज्यांच्या हृदयामध्ये ध्यान आहे, अशा मानवाचा कदापि 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 पराजय शक्यच नाही. सर्वत्र विजयी मिळेल, त्याला सर्वत्र विजय मिळेल ज्याच्या हृदयामध्ये नारायण. म्हणून या विष्णू सहस्रनामाच्या निमित्ताने आपल्याच हृदयातल्या नारायणाचं ध्यान करावं. आपल्याला म्हणता आलं नाही तर ऐकावं. नुसतं ऐकल्याने सुद्धा आपल्या जीवनातली अनेक संकट दूर जातात, रोगांपासून मुक्तता मिळते आणि अनेक आपण बंधनात्मक अडकतो. याच्यामध्ये सरकारी याच्यामध्ये बऱ्याच कारणांमध्ये आपण अडकलेलो असतो. अशा कोणत्याही बंधनापासून मुक्त होण्याकरता, भयापासून मुक्त होण्याकरता आणि आपत्तीमधून सुटण्याकरता आपण नारायणावर शरण गेलं पाहिजे. आमच्याकडे ज्या वेळेला 4-5 वर्षापूर्वी कोरोना आला की नाही, कोरोनाची साथ, त्यावेळेला एकदम पहिल्यांदाच पुरातन लॉकडाऊनची सवय आणि एकदम लॉकडाऊन डिक्लेअर झालं. पहिलंच लॉकडाऊन जे डिक्लेअर झालं ते 20 दिवसाचं आणि ते 20 दिवसाचं पुढे अजून कंटिन्यू केलं पुढे. मला त्यावेळेला फार आश्चर्य वाटलं. सहकारमध्ये कोणी नसायचं रस्त्यावरती आणि संध्याकाळ झाली की मी संध्याकाळी आजूबाजूला मी आपल्या देवळामध्ये जाऊन घरी यायचो. कोणानंतर म्हणता नंतर जाऊन यायचो. तर संध्याकाळी 5-5:30 आम्ही देवळात निघालो की त्या वेळेला घराघरामधनं असे श्रीरामाच्या ऐकणारे जोर लावण्याच्या. आता मी 10 वेळेला जाऊन येतो. अस्य नाही, श्री नाही, राम नाही, रक्षा नाही, काहीच. अहो लोक आपली मुलं सहकारनगरमधली परदेशात आहेत, 40% आमच्याकडे प्रजामध्ये जात आहेत, तर तिकडे त्या मुलाला ऑनलाईन कळेल अस्य श्री राम तो म्हणतो ही म्हणतो. आता मग मला सांगा की दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, यदि सुख में सुमिरन करे तो दुःख काहे का होय. आज आम्हाला काही नाहीये तर आम्ही भगवंताचं नाव आठवलं पाहिजे. आम्ही आज विष्णू सहस्रनाम म्हणायला जर सुरुवात केली तर दुःखाचा प्रसंग अशुभत्वाचं नाश करून टाकतील बाबा. आम्हाला अशुभत्व येणारच. आम्हाला दुःख झालं की आम्हाला ज्योतिषी आठवतात, महाराज आठवतात, पत्रिका आठवते, ब्राह्मण आठवतात, ICU मध्ये पडलं कोणी गेले मृत्यूंजयाचा जप करायचा आठवतात. तुमचे एक सदाशिवमध्ये गुरुजी होते आणि त्यांना असा अचानक फोन आला की दीनानाथ मंगेशकर मध्ये आमचे असायचे आजोबा काका, वडील, गुरु काका ICU मध्ये ऍडमिट आहेत गुरुजी. तर आपण तो पणे 11,000 सव्वा लाख जॉब करायचा. गुरुजी म्हणाले ठीक आहे, इथपर्यंत चांगलं होतं, पण शेवटी सदाशिवपेठेतले गुरुजी आणि त्याच्यानंतरच्या वाक्याला मात्र गुरुजींनी त्याला उत्तर दिलं. त्याच्यानंतरचं वाक्य काय होतं त्याचं, एवढं बोलल्यानंतर ठीक आहे म्हणायचं करा जॉब. तो मनुष्य काय म्हटला यांना फोनवरती की गुरुजी 11,000 किंवा सव्वा लाख जर का मृत्यूंजयाचा जॉब केला ना तर आमचे हे बरे होतील ना, ICU मधून बाहेर येतील ना, मग ते घरी येतील ना, मग ते नेहमीप्रमाणे
तू कधीही खातं उघडलं नाहीस, अशा बँकेने तुझ्या संकट काळामध्ये का मदत करावी? ज्या बँकेची तू कधी पायरीच चढलेला नाहीयेस त्या बँकेने तुला का कर्ज द्यावं? हे जसं आहे तसं त्या शंकराच्या देवात तू कधी गेला नाही, त्याचा संवाद केला नाही, त्याचं नामस्मरण कधी केलं नाही. तू आयसीयू मध्ये अडकल्यानंतर शंकर काय तुझं कोण म्हणेल मदत करायला? त्यावेळेला तुला त्यांची आठवण होते. आणि मग त्या गुरुजींनी असं उत्तर दिलं की जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चालू पडतं. त्या गुरुजींनी उत्तर दिलं की जर का तू आधीपासूनच त्यांना जोडला गेलेला असता शिवांना, तर आज तुझ्याकरता मृत्युंजयाचा जप करण्याची वेळ आली असती. कारण ही वेळ येण्यापूर्वीच तुला त्यांनी वाचवलं असतं. ही वेळ, आणि आज आपण कोरोना वाचवलं की नाही मला सगळ्या कुठल्या तरी भगवंताने आज आमच्या शेजाराचे लोक गेले की नाही स्वर्गवासी, पण आज आम्ही एवढा कोरोनासारखी साथ येऊन सुद्धा आम्ही आज आहोत. म्हणजे भगवंताची पहिली आमच्या कृपा आहे की नाही? ज्यांनी कृपा करून आम्हाला अशा साथीमधून वाचवलं त्या भगवंताला आम्ही शरण जाणार की नाही, हरी शरण म्हणणार की नाही? म्हणून आपण जेव्हा तंदुरुस्त आहोत, आपण जेव्हा सुखामध्ये आहोत, तेव्हा त्यांचं स्मरण करावं. म्हणून या गुरुजींनी जे सांगितलं ते वाक्य बरोबर आहे की तू जर का आधी त्या शंकराचं काही केलं असतं, निदान नमस्कार करावं तरी सोमवारी जाता शंकराच्या देवामध्ये, मग आपल्याला जर अशी अवस्था आली तर त्याचा जग बदलून होईल. तर म्हणून आपल्यावरती आपत्ती आल्यानंतर आपण त्याचं नाव घेऊ असा विचार कोणीच करायचा नाही. आपल्यावरती आपत्ती येऊच नये म्हणून आत्तापासून आपण तंदुरुस्त राहायचं, याच्याकरता विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आणि म्हणून जन्म मृत्यूचं भय आपल्याला राहत नाही. आरोग्य, क्रांती, बल, रूप सर्व गुण संपन्न आपल्याला प्राप्त होते या एका विष्णू सहस्रनामाने. म्हणून या विष्णू सहस्रनामाचं संकीर्तन हे अत्यंत महत्वाचं आहे. परत एकदा आपण हरिशरणम म्हणूया. हरिशरणम 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 श्री हरिशरणम. एक 2 मिनिटं माझ्याकडे हे करा, मी सूचना देतो. उद्या परवाच्या उद्या पटकन आहे. परवाच्या दिवशी आपलं जे तुलसी अर्चन आहे त्या तुलसी अर्चनासाठी आपण तुळशीची पानं निवडून घेऊया. एक आपल्या घरातली बाळकृष्णाची मूर्ती, तिथे जागा भरपूर आहे. त्या दिवशी थोडंसं आपण काही वेळा मध्यंतरानंतर थोडीशी जागा करून अंतर घेऊन
त्या विष्णूंना व्हायचे. लक्षात घ्या की अशी जर का विष्णूंना आपण अर्चन केलं तर आपल्याला शेकडो हजारो यज्ञांचं फल प्राप्त होतं असं एक एक नावाने वाहिलेल्या पानाला म्हणतं. म्हणून विष्णूंचं नामस्मरण, विष्णूंचं अर्चन हे अत्यंत महत्वाचं आहे. या सगळ्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण विष्णू सहस्रनाम पठण पण करणार आहोत, विष्णू सहस्रनाम अर्चन पण करणार आहोत आणि विष्णूंचं हवनही करणार आहोत. या तीनही सेवा आपल्या या कार्यामध्ये पूर्ण होणार आहेत. तर त्यातली अर्चन सेवा करताना अशा पद्धतीने तुम्ही तुलसी निवडून घेऊन या आणि तुलसी निवडताना शक्यतो त्याची निवडण्याची पद्धती अशी भाजी निवडण्यासाठी तुळस निवडू नका. त्याचं जी फांदी असते तुळशीची ती वरच्या बाजूला जर का आपण पकडली तर अशी सरळ पानाची अलगद तोडून घ्यायची, म्हणजे ती काळी शिल्लक राहते आणि देठासहित पान आहे. जर का ते पान फाटलं तर ते वाहिलेलं चालत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीने तुळस निवडा आणि मंजिरी टाकून देऊ नका. एक मंजिरी वाहिली तर 108 तुळशीच्या पानायुक्त मंजिरीला महत्व. नाही तर लोक काय करतात, तुळस निवडतात म्हणजे मंजिरी सगळं टाकून द्यायचं. तसं नाहीये, मंजिरीला महत्व आहे. की मंजिरी जर का एक आपण वाहिली तर 108 पानं वाहिल्याचं आपल्याला फळ मिळतं. म्हणून ती मंजिरी टाकून देऊ नका. की अशी पानं काढून झाली की वरच्यावर मंजिरी फक्त तोडायच्या आणि त्या आपल्या अर्चनाच्या पिशवीत ठेवून द्यायच्या. एखाद्या नावाला मंजिरी वाहून टाकायच्या. त्यामुळे पान आणि मंजिरी या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ ठेवा. आणि तुलसी अर्चन, गीता पठण किंवा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आपल्याला. तर हे पठण करत असताना हे जे आपण करणार आहोत ते दुसऱ्या सत्रामध्ये आपण करणार. दुसऱ्या सत्रात मध्यंतर झाल्यानंतर जे दुसरं सत्र असेल, आरतीच्या आधी आपण तुलसी अर्चना करणार आणि त्याला जोडून आरती करणार. काय होतं की अर्चन केल्यानंतर लगेच आरती व्हायला पाहिजे, त्यांना तो कार्यक्रम संपत नाही. म्हणून आरतीला जोडून हे आपण ठेवणार. तसंच विष्णू सहस्रनाम पठण झाल्याबरोबर लगेच सुरू करता ते तसंच. आणि अजून काय आपलं विष्णू सहस्रनाम पठण आणि अर्चन या दोन्ही गोष्टी अशाच आहेत. तर त्यामुळे आपलं मध्यंतर झालं, गरुड गमन करून झालं की पुढचं सत्र मी प्रवचन माझं सुरू करेन. शेवटच्या अर्धा पाऊण तासामध्ये आपण हे सगळं करू, आरती करू, प्रसाद करू. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं. मला वाटतं आता सगळं क्लिअर झालं. शब्द उद्या आपल्याला पठण करायची गीता. तर 12वा अध्याय आणि 15वा अध्याय हे दोन्ही अध्याय असतं किंवा गीतेचं पुस्तक घेऊन या. म्हणजे 12वा आणि 15वा अध्याय उद्या आपण म्हणणार आहोत. आणि पुरुषोत्तम मास चालू आहे त्यामुळे पुरुषोत्तम योग अध्याय आहे. त्यामुळे तो आपण सगळ्यांनी मिळून छान पठण करूया. मी म्हणेन माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी गीता म्हणा. संतोष कुलकर्णी आज आरती म्हणणार आहेत का? ते वरती यावर. सुभग
जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट नाथ जनों के संकट दूर करे ओम जय जगदीश ब्लॅक होते पण चालू आहे.